हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आतापर्यंत आपण शिकलेल्या गोष्टीमध्ये आपण रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर, रॅशनल नंबरच्या प्रॉपर्टीज, इरॅशनल नंबरच्या प्रॉपर्टीज बघितलेल्या आहे. आज आपण थोडं हळूहळू समोर जातो आहे सर्ट्सकडे, की सर्ट्स काय असतात. आणि ते सर्ट्स समजण्याच्या आधी फक्त एक छोटीशी गोष्ट समजायची तुम्हाला. जसं आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं की निगेटिव्ह रिअल नंबरचा कुठलाही रूट राहत नाही. स्क्वेअर रूट जो आहे तो निगेटिव्ह रिअल नंबरचा राहत नाही. मग सर स्क्वेअर रूट राहत नाही, क्यूब रूट राहते का? हो, क्यूब रूट राहू शकते, म्हणजे राहते ॲक्च्युली. मायनसला आपण 3दा मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मायनस मिळतो, ते पॉसिबल आहे. पण स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर पॉसिबल नाही. मग आता आपण बघणार आहे की रूट्स असे, रूट म्हणजे काय ॲक्च्युली. उदाहरणार्थ समजा आपल्याला माहिती आहे की समजा ॲज्युम कर, असं आपल्याला माहिती आहे की एक सेकंड, समजा एखादी व्हॅल्यू आहे x² = 4 आहे समजा. आता रूटचा अर्थ काय होते की हा स्क्वेअर कोणत्या नंबरचा आहे बा. जे आपलं 4 आन्सर आलेला आहे ते 4 कुठल्या नंबरचा, तर लिहिताना आपण काय लिहितो, स्क्वेअर रूट ऑफ 4 असं लिहितो. स्क्वेअर रूट ऑफ 4 किती होणार आहे, एकदा 2चा स्क्वेअर केला तरी 4 येतो, -2चा स्क्वेअर केला तरी काय येते, 4 येते. ते रॅशनल नंबरचे स्क्वेअर रूट झाले, बरोबर. आणखी एकदा जसं आपल्याला माहिती आहे x² समजा 25 असेल किंवा 16 पण असेल, तर स्क्वेअर रूट काढणं म्हणजे काय, रूट लिहितो आपण. 25 एक तर +5 होणार किंवा -5 होणार. आणि तर महत्त्वाची गोष्ट समजण्यासारखी काय की हे जे आपण लिहितो, आता हे जे लिहिलं आहे आपण, याला आपण काय म्हणतो, हा रूट आहे. याला काय म्हणतो आपण, रूट. याला काय म्हणतो आपण, रूट. किंवा तुम्ही याला असे म्हणू शकता की हे काय, एक रॅडिकलची साईन आहे. पहिले आपण रॅडिकल साईन नंतर जाऊ. हे एक रूट आहे आणि हा कुठला रूट आहे, सध्या बिना काही लिहिला आहे तर हा स्क्वेअर रूट आहे. मग जर समजा मी स्क्वेअर रूट 2 लिहिला, ठीक आहे, म्हणजे आता उलटं लिहितो, समजा समजून घ्या की माझ्याकडे x² व्हॅल्यू समजा 2 आहे. तर याचा अर्थ काय होतो की असा नंबर सांगा ज्याचा स्क्वेअर जर आपण केलं तर काय भेटन, 2 भेटन. मग असा कुठला नंबर आहे बघा, हा जो रूट आहे स्क्वेअर रूट 2, जर स्क्वेअर रूट काढतो म्हटलं तर एकदा प्लस आन्सर येते, तो झाला स्क्वेअर रूट 2, आणि दुसरा आन्सर झालं -√2. आता परत सर हे दोन्ही सारखं दिसू राहिलं, यात फरक काय, यात फरक हा आहे की हा जो नंबर आहे लेफ्ट साईडचा, हा जो लिहिला आहे आपण नंबर, हा जो नंबर लिहिला आहे आपण, हा काय आहे, स्क्वेअर आहे, हा याचं व्हॅल्यू आहे. आणि जेव्हा त्याचा रूट काढला तर एक रूट पॉझिटिव्ह आला आणि एक रूट निगेटिव्ह आला, स्क्वेअर रूट झाला. तुम्ही असे करू शकता, समजा आता जसं एखाद्याचा स्क्वेअर आहे, समजा x² म्हणा, y² म्हणा, 7 आला आहे. मग जेव्हा मी 7चा रूट काढतो म्हटलं तर 7चा रूट किती येणार, एक तर +√7 येईल किंवा -√7 येईल. आहे का नाही सिम्पलचं काम. तर आता फक्त रूटच पॉसिबल आहे का, स्क्वेअर लिहिलं तर स्क्वेअर रूट झाला. जर क्यूब असला तर उदाहरणार्थ एखाद्या नंबरला जर तुम्ही 3 वेळा मल्टिप्लाय केलं, इक्वल टू काय झाला तुमचा x³ झाला. मग आता क्यूबला जर रूटमध्ये लिहायचं असेल तर लक्षात ठेवा, रूटचा अर्थ काय होते की पॉवर जो आहे ना तो पॉवर 1 झाला पाहिजे. रूट काढण्याचा अर्थ काय की पॉवरला 1 करायचा आहे. मग या नंबरला जर पॉवरचा 1 करायचा असेल तर मी आतमध्ये x³ लिहितो, त्याचा पॉवर 1 करायसाठी त्याला आपण पॉवर 1/3 न मल्टिप्लाय करतो. मग ही 1/3 जे आपण लिहिलं आहे यालाच आपण काय म्हणतो, क्यूब रूट. ठीक आहे. तर लिहायची आणखी पद्धत आहे, तुम्ही असं लिहू शकता, हा रूट तर आहे कशाचा, x³ पण कुठल्या नंबरचा रूट आहे, 3ऱ्या नंबरचा रूट आहे. हे महत्त्वाचं आहे. कुठल्या नंबरचा रूट आहे, हा 3ऱ्या नंबरचा रूट आहे. याला आपण काय म्हणतो ॲक्च्युली, क्यूब रूट ऑफ x³. एकदम सिम्पल आहे. असं समजा एखाद्या नंबरचा 5वा रूट काढायचा आहे, ठीक आहे. जसं 7 आहे, 7चा मला कुठला रूट काढायचा आहे, 5वा रूट. 5वा रूट म्हणजे काय होणार, 5th रूट. पण याला आपण कसं लिहू शकतो, रूट तर आहे 7चा, पण कुठल्या नंबरचा रूट आहे, 5व्या नंबरचा रूट आहे. त्याला काय म्हणणार आहे आपण, 5th रूट. 5th रूट. जर समजा माझ्याकडे 10 आहे, 10चा मी समजा 9वा रूट लिहितोय, परत ते काय होणार, सर 9वा रूट हमेशा कशामध्ये असते, फ्रॅक्शनमध्ये असते. याला आपण कसं लिहिणार, 10चा रूट आहे, कुठला, 9वा रूट आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, 9th रूट. कुठला आहे, 9th रूट आहे. तर महत्त्वाच्या गोष्टी काय समजण्यासारख्या, फक्त वरून आपण मेन गोष्ट समजून घेऊ की रूट जर काढायचा असेल कुठल्याही नंबरचा तर आपण कुठल्या नंबरचा काढणार आहे रूट, म्हणजे या केसमध्ये रूट ऑफ पॉझिटिव्ह नंबर. तर काय रूट ऑफ पॉझिटिव्ह नंबर काय असणार आहे इथे, रूट ऑफ पॉझिटिव्ह नंबर म्हणजे काय,
त्याचा पॉवर काय असला पाहिजे, त्याचा पॉवर असला पाहिजे पॉवर इन फ्रॅक्शन, प्रॉपर फ्रॅक्शन, म्हणजे वरचा नंबर कमी खालचा नंबर जास्त. ठीक आहे. सेकंड गोष्ट तर लिहायचं कसं असते, त्याला जर आपण लिहायचं तर कसं लिहू शकतो आपण, जसं बरं सांगतो नंतर. जसं तर सेकंड रॅशनल नंबर काय असला पाहिजे, तो एक रॅशनल नंबर असला पाहिजे, सोबत पॉझिटिव्ह असला पाहिजे. लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर पाहिजे, त्याचा रूट काढणं म्हणजे पॉवर कशामध्ये पाहिजे, फ्रॅक्शनमध्ये पाहिजे. समजलं. हे आपले बेसिक रूल कशाचे, रूट ऑफ पॉझिटिव्ह रॅशनल नंबरचे. मग त्याचं काम काय बसर कोण आपल्याला शिकायचं पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. बघा काय काम आहे ते आपण सांगतो तुम्हाला, की हेच टॉपिक कशामध्ये येते, हा टॉपिक येते आपला सर्ट्समध्ये. कशामध्ये येते, सर्ट्समध्ये येते. ठीक आहे. कशामध्ये येते, सर्ट्समध्ये. मग आता सर्ट्स आहे काय ॲक्च्युली, बस तेवढं शिकून घेऊ आपण. सर्ट्स म्हणजे काय बघा. पहिले तर कंडिशन समजून घेऊ. कंडिशन काय, कंडिशन की समजा माझ्याजवळ एक नंबर आहे एक्स, इफ एक्स इज अ नंबर. ठीक आहे. एक्स काय आपला नंबर आहे. आता एक्सला मी मल्टिप्लाय करत गेलो, एक्स इंटू एक्स इंटू एक्स इंटू एक्स इंटू एक्स. किती वेळा मल्टिप्लाय केलेलं, असं एन वेळेस मल्टिप्लाय केलं. किती वेळा, एन टाइम्स मल्टिप्लाय केलं. मग जर एन टाइम मल्टिप्लाय केलं तर आपल्याला माहिती आहे की जेवढा मल्टिप्लाय करा तेवढे पॉवर काय होते, ॲड होत जाते. 1 2 3 4 5 कितीपर्यंत एन टाइम्स. तर ह्या जर किती झालं, एक्स टू दी पॉवर एन झालं. हे काय झालं, एक्स टू दी पॉवर एन झालं. मग जर मला रूट काढायचं असेल, म्हणजे रूट काढणं म्हणजे काय, हे एक्सची व्हॅल्यू काढायची की कुठल्या नंबरचा पॉवर एन काढला म्हणजे बेटर. सो देअरफॉर आपण काय म्हणून याला, हा एक्स टू दी पॉवर एनचा रूट आहे. कुठला रूट आहे, एन नंबरचा रूट आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज nth, म्हणजे एन नंबरचा nth रूट ऑफ एक्स टू दी पॉवर एन. आणि खास गोष्ट काय की ज्या नंबरचा आपण रूट काढू राहिलो तर रूट काय असलं पाहिजे, इट इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. एकदम सोपं काम, बढिया. जे आपण शिकलो तेच लावलेलो आपण, की पॉझिटिव्ह रॅशनल नंबर पाहिजे रूटच्या अंदर. आणि त्याचा कोणता रूट काढायचा आहे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, कितीही काढू शकता. ठीक आहे. तर nth रूट काढू शकतो. मग हे nth रूटचा फायदा काय की एक जनरल स्टेटमेंट काय म्हणते की जो nth रूट ऑफ एनी पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर काऊन, कारण की आपले रूट सगळे कायचे काढणार आहे आपण, पॉझिटिव्ह नंबरचेच काढणार आहे. तर nth रूट ऑफ एनी पॉझिटिव्ह रॅशनल नंबर इज आयदर एक तर रॅशनल असेल और इरॅशनल असेल. उदाहरण खूप एकदम सोपं उदाहरण सांगू तुम्हाला. बघा उदाहरण बघा किती सोपं आहे. जसं मी समजा स्क्वेअर रूट ऑफ 4 लिहिला, 4चा स्क्वेअर रूट किती होते, +2 किंवा -2. दोन्ही नंबर कसे आहे, रॅशनल आहे. तेच जर मी √2चा लिहिला, रूट तर काय होणार, तर +√2 किंवा -√2. आता हे असं लिहिण्यापेक्षा, ठीक आहे, समजलं का, +√2 -√2 काय इरॅशनल आहे. किंवा अजून आणखी घेऊन बघा, एकदम 16चा रूट घेतला तर +4 राहू शकते किंवा -4 राहू शकते. तेच जर समजा मी 17चा घेतला तर 17चा कोणता रूट निघते काय, नाही निघत. तर एकदा +√17 राहणार, एकदा -√17 राहणार. मग आपण nth रूट लिहिला इथं. मग सर मी स्क्वेअर रूट काऊन घेऊन राहिलं, क्यूब रूट घेऊन पाहू ना, काय प्रॉब्लेम आहे. जसं 8चा आपण क्यूब रूट लिहिला, हा रूट जेव्हा आपण क्यूब रूट लिहितो ना, व्हीच्या अंदर लिहायचा. सो 8चा क्यूब रूट काय होते, 10. तेच जर समजा तुम्हाला क्यूब रूट काढायला सांगितला 10चा, नाही माहीत, हा काय इरॅशनल आहे. ते समजा तुम्हाला क्यूब रूट सांगितला 125 काढायला सांगितला, किती होते, 5चा आहे तो. पण इथे जर तुम्हाला क्यूब रूट ऑफ समजा काढायला सांगितला किती, 33. आता नाही माहिती आपल्याला काय, हा काय इरॅशनल आहे. हे इरॅशनल झाले, हे इकडले रॅशनल. तर जनरल डेफिनेशन काय झाली, जनरल इंटिजर काय झाली, आपण एकदम बघायला होतं डेफिनेशन कशी बनवायची, डेफिनेशन लिहायची कशी. ठीक आहे. काय लिहायचं, पहिले डेफिनेशन बनवायची कशी, की आपल्याला एक व्हॅल्यू पाहिजे. कुठली व्हॅल्यू पाहिजे, की माझ्याजवळ आहे समजा एक्सचा कुठला तरी पॉवर n आहे, त्याला जर मी a म्हटलं, देन
देन याला आपण काय लिहू शकतो की nth रूट ऑफ कशाचा x टू दी पॉवर n है ना, किंवा हा एचा काढू राहिलो पण nth रूट असे काढू शकतो है ना. हा एचा जर समजा मी काढला nth रूट म्हणजे किती झालं आता x. तर ह्या गोष्टीला आपण डेफिनेशनमध्ये काय लिहिणार की इफ n इज अन इंटिजर f in as इंटिजर हमेशा तो काय असला पाहिजे ग्रेटर दॅन 1, कारण की ग्रेटर दॅन 1 असेल तरच पॉवर कशामध्ये जाईल फ्रॅक्शनमध्ये. सो ग्रेटर दॅन 1. ठीक आहे. अँड इफ ए इज अ पॉझिटिव्ह नंबर, ए इज अ पॉझिटिव्ह नंबर. आता पॉझिटिव्ह म्हटलं म्हणजे बरोबर पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे ना, पॉझिटिव्ह रियल नंबर, पॉझिटिव्ह रियल नंबर. and nth root of a is written as, and then nth root of a. ह्या a ची गोष्ट सुरू आहे. इथे a ची गोष्ट केली की a काय एक nth पॉवर आहे, तर nth root of a is written as असं लिहिलं जातं त्याला. ठीक आहे, त्याला असं लिहायला लागतं. समजलं का काय म्हणून राहिलो मी तुम्हाला, काय म्हणून राहिलो समजलं का. ठीक आहे. तर हे आपण nth रूट काढले, तर अशीच आपण डेफिनेशन करू शकतो बरंच काही. तर आपलं लॉजिक तर समजलं की जर x टू दी पॉवर n ची व्हॅल्यू जर a असेल तर आपण उलटं काय म्हणू शकतो की एचा n नंबरचा रूट काय झाला x. मग याचं रिलेशन काय सर तर बघा तर काय आहे, आपण वरत दोन व्हॅल्यू लिहिल्या आहे. एक लिहिलं आहे रॅशनलवाली, एक आहे इरॅशनलवाली. एक लिहिले रॅशनलवाली, एक लिहिले इरॅशनलवाली. हे जे इरॅशनल रूट आहे, हे जे सगळे इरॅशनल रूट्स आहेत याला आपण म्हणतो सर्ड्स. याला काय म्हणतो आपण सर्ड. तर बघा सिम्पलची गोष्ट काय, आता सर्डची डेफिनेशन आपल्याला समजली. काय काय मग सर्डची डेफिनेशन की इट इज अ, ते डेफिनेशन जे आपण दिलं तसं डेफिनेशन काय डेफिनेशन इफ ए इज अ पॉझिटिव्ह रियल नंबर, ए इज अ पॉझिटिव्ह रियल नंबर, पॉझिटिव्ह रियल नंबर. ठीक आहे. रियल म्हणजे रॅशनल नंबर. रियल म्हणण्यापेक्षा काय म्हणू आपण त्याला, इट इज अ पी इज अ रियल म्हणण्यापेक्षा रॅशनल नंबर शब्द बरं राहते, कारण की आपण इरॅशनल गोष्ट सुरू आहे. इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर अँड आता nth नंबर ऑफ रूट ना, nth रूट ऑफ ए इज x. हा x आहे, nth रूट काय x. आणि आता इथं हा अँड x इज इरॅशनल, अँड x इज इरॅशनल, x इज इरॅशनल. then the irrational number, x is called as surd, बघा डेफिनेशन कशा थोडीशी डिफरंट वाटते. पा तेच करूला आपण की एक नंबर घेतला, तो नंबर काय पॉझिटिव्ह रॅशनल आहे, त्याचा आपण n नंबरचा रूट घेतला. तो रूट जर का इरॅशनल आला तर आपण त्याला काय म्हणायचं सर्ड. तर डेफिनेशन समजली. हे डेफिनेशन आपण इथे लिहू आपल्या भाषेत, म्हणजे सिम्पल आहे. तर सर्ड कशाला म्हणायचं की सर्ड इज अ इरॅशनल रूट. एकदम शॉर्टकटमध्ये सर्ड इज अन इरॅशनल रूट. इरॅशनल रूट म्हणजे समजासाठी काय काय शिकलो आपण, कुठल्या नंबरचा रूट राहू शकते, nth नंबरचा रूट. ठीक आहे. कशाचा रूट पाहिजे आपल्याला, ऑफ रियल नंबर. कशाचा, ऑफ रियल नाही, ऑफ रॅशनल नंबर. कशाचा, ऑफ रॅशनल नंबर.
सो डेफिनेशन शॉर्टकटमध्ये एवढीच आहे की सर्ड काय आहे, इरॅशनल रूट आहे. कुठल्या नंबरचा रूट राहू शकते, स्क्वेअर रूट राहू शकते, क्यूब रूट राहू शकते, nth रूट राहू शकते, 10वा रूट, 9वा रूट, कोणताही रूट, हे सगळे काय इरॅशनल नंबर, त्याला आपण काय म्हणणार आहे, सर्ड. ठीक आहे. मग आता जे आपल्या कामाचं खूप जास्त महत्त्वाचं पडतं ते महत्त्वाची गोष्ट आहे, सर्ड समजलं असेल. मग सर्ड लिहिताना आपण त्याला असं लिहितो बघा. सर्ड लिहिताना कसं लिहितो, उदाहरणार्थ की हा झाला n रूट ऑफ x, हे आपण लिहिलं असं, हा जो सर्ड आहे, किंवा सॉरी nth रूट ऑफ इथं a समजा, एक्सने आपण nth रूट ऑफ a घेतला आहे ना, nth रूट ऑफ a घेतला आहे, तर हा झाला समजा आपला a. इथं काय काय महत्त्वाची गोष्ट आहे, इथे 4 गोष्टी आहेत, 4 म्हणजे 3 गोष्टी आहेत. हे पूर्णच्या पूर्ण काय आहे, हे पूर्णच्या पूर्ण इथं सर्ड आहे. आपल्याला कोण माहिती आहे, कारण की वरची डेफिनेशन खाली लिहिली आहे आपण. मग याच्यामध्ये जे रूट आहे, ठीक आहे, याच्यामध्ये जो रूट आहे लिहिला, हा जो रूट आहे याच्यामध्ये, या साईनला याला आपण काय म्हणतो, रॅडिकल साईन. याला काय म्हणतो आपण, रॅडिकल साईन. रॅडिकलची साईन आहे. ठीक आहे. आता आपण म्हटलं कुठल्या नंबरचा रूट घेतला आहे, nth रूट घेतला आहे ना, त्याला आपण काय म्हणतो, ऑर्डर ऑफ सर्ड. ऑर्डर ऑफ सर्ड. आता हे नाव आहे, हे नाव सध्या तुम्हाला जास्त समजणार नाही, त्याला ऑर्डर कोण म्हणते बा, पॉवर कोण म्हणत नाही, किंवा मग डायरेक्ट nth कोण नाही म्हणत आपण, असं कोण बा. तर ते सिम्पलचं रिझन असं आहे की जेव्हा तुम्ही थोडं समोर शिकता आणखी, तेव्हा तुम्हाला ऑर्डरचं जास्त मिनिंग डिटेलमध्ये समजलं जाते. आणि जो तिसरा नंबर उरला आहे तो आहे ए, याला आपण म्हणतो रॅडिकंट. याला काय म्हणतो आपण, रॅडिकंट. ज्या गोष्टीचं आपण रॅडिकल घेऊन राहिलो तो रॅडिकंट. बघा 4 गोष्टी आल्या याच्यामध्ये, एक आहे रॅडिकंट, हा ऑर्डर ऑफ सर्ड आहे, आणि हा ठीक आहे ऑर्डर ऑफ सर्ड आहे, हा काय झाला सर्ड पूर्णच्या पूर्ण, आणि ह्या साईनला काय म्हणतो आपण, रॅडिकल साईन. तर बेसिकली हे आपल्या कामाचं आहे. तर यावर्षी आपण जे शिकणार आहे महत्त्वाचं, ते शिकणार आहे क्वाड्रॅटिक सर्ड. हे आपण काय शिकणार आहे याच्यात आपण शिकणार आहे क्वाड्रॅटिक सर्ड. तर क्वाड्रॅटिक सर्ड एकदम सोपं आहे समजायचं. कसं क्वाड्रॅटिक सर्डसाठी महत्त्वाची गोष्ट काय, सिंपल की असा सर्ड ज्याचं ऑर्डर 2 आहे, द सर्ड्स ऑफ ऑर्डर 2, त्याला काय म्हणू आपण, क्वाड्रॅटिक सर्ड. आता हे सर ऑर्डर 2, आता थोड्या पहिलेच पाहिलं तर आपण आठवते का, हा असते ऑर्डर, मग अंदर जर का 2 असेल तर हा झाला क्वाड्रॅटिक सर्ड, अंदर जर का 2 असेल तर हा काय झाला क्वाड्रॅटिक सर्ड, अंदर जर का 2 असेल तर हा काय झाला क्वाड्रॅटिक सर्ड, अंदर जर 2 असेल तर काय झालं क्वाड्रॅटिक सर्ड. अंदर म्हणजे ह्या व्ही शेपच्या अंदर, रॅडिकल साईनच्या अंदर, बाहेर लिहायचं नाही. ठीक आहे. म्हणजे उदाहरणार्थ हे लक्षात ठेवा, असं कन्फ्यूज नाही करायचं की ह्या समोर 2 लिहिला 67 आणि ह्या याच्या अंदर लिहिला 67, हे दोन्हीही सारखे नाही, दोन्ही सारखे नाही. हा काय झाला, इथे आपण त्याला डबल केलं, इथं आपण काय केलं त्याला डबल केलं, इथं आपण काय केलं त्याचा काय काढला, रूट काढला. जेव्हा आपण रूट काढल्याची गोष्ट करतो तर नॉर्मली कुठला रूट असते, स्क्वेअर सोडून बाकीचे रूट सांगायचे असेल तर मना लागते बघ, क्यूब रूट आहे, 4th रूट आहे, 5th रूट आहे, असं मना लागते. ठीक आहे. तर आज यावेळेस आपण काय शिकणार आहे, सगळे असे रूट्स किंवा असे सर्ड ज्याची ऑर्डर किती आहे, 2 आहे. ऑर्डर 2 म्हणजे काय आहे की या रॅडिकंटच्या अंदर किती असलं पाहिजे, 2. म्हणजे 2 जर नाही लिहिलं तर बऱ्याच ठिकाणी फक्त असंच लिहिलं जाते, दोघांचे आन्सर काय सेम आहे. 2 लिहिला किंवा नाही लिहिला का दोघांचं मिनिंग काय सेमच आहे. ठीक आहे, एकदम सिम्पल आहे. मग हीच गोष्ट आपण यूज करून एक नवीन गोष्ट आपण थोडीशी लिहिणार आहे, ते त्याला म्हणतो आपण सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड्स. सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड्स. आता काय आहे सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड, बघा सिम्पल आहे. जसं उदाहरणार्थ आपण 2-3 नंबर घेऊ. आता रूट 48, आता हा सर्ड आहे की नाही आपल्याला माहिती नाही. ठीक आहे. अजून एखादी उदाहरण घेऊ, समजा रूट आपण 98 घेतलं, हा सर्ड आहे की नाही आपल्याला एक्झॅक्टली माहिती नाही. ठीक आहे. आता बघा 48चा रूट आपण काढू शकतो का, नाही काढू शकत. पण आपल्याला एक गोष्ट माहीत आहे, 48ची आपण फॅक्टर तयार करू शकतो. तसं 16 3 जर का होते 48 बरोबर. मग आपली प्रॉपर्टी काय म्हणते, रूट जर दोघांच्या डोक्यावर असेल तर एकाला आपण रूट देऊ शकतो. इकडे रूट 16 झाला आणि इकडे रूट 3 झाला. कारण की अंदरच्या दोन्ही व्हॅल्यू काय पॉझिटिव्ह आहे, लक्षात ठेवा. आतमधल्या जर दोन्ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल
किंवा एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर आपण रूटला सेपरेट करू शकतो. पण 16चा रूट माहिती आहे, 16 रूट काय हा सरळ आहे का नाही आहे, कारण की याची व्हॅल्यू माहिती आहे. याची व्हॅल्यू किती आहे 4. 4 × √3. याला लिहायची पद्धत काय आपण डायरेक्ट लिहू शकतो 4√3. हा झाला कशाची व्हॅल्यू √48ची व्हॅल्यू. ठीक आहे. सेम लॉजिक इथं अप्लाय करा. 98 आपल्याला माहिती आहे का, हो 98 माहिती आहे. कायचं डबल आहे 2 × 49. मग याला पण मी काय लिहू शकतो असं, हा √2 इथे, हा √49 इकडे. पण आता हा काय झाला बघा √2 असा, 49ची रूटची व्हॅल्यू किती आहे 7. 7नं मल्टिप्लाय केलं तर 7 आपण समोर लिहू शकतो, म्हणजे हा झाला √98 = 7/√2. आता इथं महत्त्वाचं तुम्हाला 2 गोष्टी सांगतो मी समजायसाठी काय काय आहे. तर काय कोणत्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहे का. नंबर 1 पहिले ते समजून घ्या की 4√3चा अर्थ काय होते. याचा अर्थ होते 4 × √3. किंवा तुम्ही असे म्हणू शकता हा एक √3, हा दुसरा √3, हा तिसरा √3 आणि हा चौथा √3. तुम्ही याला जर 4 वेळा ॲड केलं तर आपल्याला काय भेटते वापस 4√3. एकच आहे ज्याच्यामध्ये साईन नाही, याचा अर्थ काही नाही का तिथं काही नाही आहे म्हणून ते 4 × आहे. इथे पण सेम लॉजिक. सेकंड महत्त्वाचा पॉईंट काय की जर हा 7√2 आहे इथे, तर जेव्हा हा 7 वापस आतमध्ये जाईल, आतमध्ये कुठं चालला तो वापस चालला कशाच्या आतमध्ये, रॅडिकल साईनच्या आतमध्ये, वापस रॅडिकल साईनमध्ये. इथे जर तो वापस जात असेल तर त्याचा पॉवर वापस त्याला मिळतो. म्हणजे हा जर आतमध्ये गेला इथे 2 आहे ना, हा 2 आतमध्ये त्याला वापस भेटतो. आणि काय झालं परत स्क्वेअर रूट तसा 7चा स्क्वेअर 49 आणि हा 2 आणि आन्सर किती झाला √98. सेम लॉजिक इथं की हा जर 4 असेल 3, आतमध्ये किती आहे 2, तर जेव्हा हा 4 आतमध्ये जर रेडिकल साईनच्या आतमध्ये तुम्हाला काय मिळणार, हा 4चा स्क्वेअर मिळेल. तो पॉवरमध्ये जातो जो रेडिकल आहे तो, आणि × 3 परत त्याला सॉल्व करणार तुम्हाला मिळणार 16 × 3 म्हणजे √48. समजलं का. इथे आपण काय केलं आहे फॅक्टर तयार केले आणि याच्यासमोर आपण याचे आणखी फॅक्टर काढू शकत नाही, याच्यापेक्षा आणखी फॅक्टर काढू शकत नाही. तर सिम्पलेस्ट फॉर्म काय असते की असे सर्ट किंवा असा फॉर्म. ठीक आहे. सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे अ फॉर्म ऑफ सर्ट्स किंवा सर्ट एक म्हणा किंवा 2 म्हणा, वेअर no further simplification can be done. सिम्प्लिफिकेशन कॅन बी डन म्हणजे आणखी जो सिम्पल होऊ शकत नाही त्याला आपण काय म्हणायचं सिम्पलेस्ट फॉर्म. आता कोणी म्हणा सर माझ्याकडे असा √35 आहे, मग याला मी सिम्पल फॉर्ममध्ये असं लिहू का म्हणा √7 × √5 किंवा असं लिहितो आतमध्ये √7 × √5. पहिली गोष्ट लक्षात ठेवा हा सिम्पलेस्ट फॉर्म नाही आहे. सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे एकच नंबर असला पाहिजे, त्याला आपण आणखी काही करू शकत नाही ना. हे असंच आहे मल्टिप्लायच होणार आहे शेवटी, वापस काय भेटणार आहे √35 भेटणार आहे. याला सिम्पल नाही म्हणत. सिम्पल काय म्हणजे की आतमधला एखादी फॅक्टर बाहेर आला किंवा एखादी स्क्वेअर किंवा स्क्वेअर रूट निघाला बाहेर आला त्याला आपण काय म्हणू सिम्पलेस्ट फॉर्म. ठीक आहे, त्याला म्हणू आपण सिम्पलेस्ट फॉर्म. कशालाही सिम्पलेस्ट फॉर्म म्हणायचं नाही. आणि आता एक छोटासा नाही शेवटचा टॉपिक म्हणू शकतो आपण त्याला, एक सिमिलर और लाईक सर्ट. सिमिलर और लाईक, सिमिलर म्हणजे सारखे, सिमिलर और लाईक, लाईक म्हणजे एकसारखे, आवडणारे नाही म्हणायचं, लाईकचा अर्थ दुसरा होते. सिमिलर और लाईक सर्ट एकदम सोपा, आम्ही कंडिशन तुम्हाला लिहून देतो मग तुम्ही आपोआप सॉल्व करू शकता. ठीक आहे. तर आपल्याकडे 2 सर्ट असा ना, पहिला सर्ट आहे समजा हा पहिला सर्ट आहे आपल्याकडे P × √A. ठीक आहे. दुसऱ्याकडे आपल्याकडे आहे Q × √A. आता इथं महत्त्वाची गोष्ट 2 गोष्टी असते. हा रूट तर आपल्याला माहीत आहे कारण आपण क्वाड्रॅटिक सर्ट शिकू राहिलो. हा रूट आहे, रूट सगळ्या ठिकाणी राहणार आहे. P आणि Q काय मल्टिप्लाय करायच्या टर्म्स आहे. मल्टिप्लाय करणं म्हणजे तेवढ्या वेळा आपण ॲड केलं, हे वरती सांगितलं आहे. दिसते 4 वेळा ॲड केलं म्हणजे 4नं मल्टिप्लाय केलं. मग इथे आपल्याला काय शिकायचं आहे की जर समजा इफ सर्ट्स
या सर्ट्समध्ये काय सारखं असलं पाहिजे, इफ सर्ट्स हॅव इक्वल ऑर्डर अँड इक्वल रेडियन अँड इक्वल रॅडिकंट जर एखाद्या सर्टमध्ये काय काय असलं पाहिजे, इक्वल ऑर्डर आणि इक्वल रॅडिकंट, मग असं असलं म्हणजे देन द सर्ट्स आर इक्वल, ठीक आहे. आता हे एकदम ते येणार नाही, पण हमेशा काय लक्षात ठेवायचं, इक्वल सर्ट आहे की नाही चेक करायसाठी काय करावं लागेल, त्याला सर्ट्सला सिम्पलेस्ट लिहायचं, सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहायचं, ठीक आहे. जर तुम्ही सर्टला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहिलं तर तुम्हाला काय भेटणार, सर्ट कसे आहे, इक्वल आहे. आणि सांगायची गरज नाही आहे की पी आणि क्यू काय आहे, रॅशनल नंबर. हे सर्ट असून तर फायदाच नाही ना मग काही. हा काय झाला, रॅशनल नंबर्स, ठीक आहे. सिम्पल्स लॉजिक आहे. एक दोन एक्झाम्पल बघूया ना, आजचं लेक्चर थांबून देऊ आपण. तर एक दोन एक्झाम्पल बस फास्टमध्ये. ओके, प्लीज बिअर विथ मी, तेवढं तरी करून घ्या. तर उदाहरणार्थ एक्झाम्पलसाठी, ठीक आहे, एक्झाम्पल लिहितो मी. समजा माझ्याकडे एक्झाम्पल आहे √45, ठीक आहे, √45. आता 45 मी काय लिहू शकतो, 9 × 5, 9×5 = 45. सेपरेट केलं तर √9 इकडे आला आणि √5 साईडला आला. √9चे आन्सर किती येते, 3√5, बरोबर. हा कशाची व्हॅल्यू आहे, √45चं. सेम लॉजिकल मी आणखी दुसरा नंबर घेतला की √80 घेतला, ठीक आहे. परत याचा आन्सर किती होते, 16 × 5 माहिती आहे आपल्याला, 16×85. मग परत सेपरेट रूट घ्या, एक 16 आहे आणि दुसरा रूट आहे 5. 16तला जर मी 4 बाहेर काढला तर आतमध्ये काय राहिलं, √5 राहिलं. म्हणजे बेसिकली √80 किती झालं आता, तर बघा 4√5. इथे चेक करा, हे आपल्याकडे दोन नंबर आहे, एक आहे 3√5 आणि दुसरा आहे 4√5. इथे काय माहीत पडलं आपल्याला, हा पण रूट आहे, हा पण रूट आहे. काय म्हणू आपण इथे, सेम किंवा इक्वल ऑर्डर. किती ऑर्डर आहे, स्क्वेअर रूट आहे तर ऑर्डर किती आहे, 2. इक्वल ऑर्डर आहे. आणि रॅडिकन किती आहे दोघांमध्ये रॅडिकन किती आहे, रॅडिकन = 5. तर ऑर्डर पण सारखी आहे, रॅडिकन कशी आहे, रॅडिकन पण कशी आहे, सारखी आहे, इक्वल आहे. रॅडिकन सारखे आहे, ऑर्डर सारखे आहे. तर आपण काय म्हणू शकतो, देअरफॉर हे दोन काय, दीज आर लाईक सर्ट्स, ठीक आहे, लाईक सर्ट्स. मग ते असंच लिहू शकतो का आपण, नाही, असं पण लिहू शकतो, √45 अँड √80 आर लाईक सर्ट्स. लाईक शब्द असं आवडलं तुम्ही काय लिहू शकता, सिमिलर सर्ट्स. पण लक्षात ठेवा, सिमिलर म्हणजे इक्वल होत नाही. इथे महत्त्वाची गोष्ट आहे, दीज आर नॉट इक्वल. इक्वल नाही आहे, ते कसे आहे, सारखे दिसणारे आहे. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, सिमिलर म्हणतो किंवा लाईक सर्ट हा शब्द वापरतो आपण. सिमिलर सर्ट्स किंवा लाईक सर्ट हा शब्द वापरतो. आता समजा बऱ्याच ठिकाणी असं ते समजा, आता जसं आता समजा हे आहे 375 दिला आहे, इथे 3rd दिला आहे आणि इकडे पण परत ते दिला आहे मी समजा 45, ठीक आहे. ते स्क्वेअर रूट आहे आणि इथे तुम्ही समजा आणखी एक लिहिलं आहे 80. आता हे 3ला जर तुम्ही सिम्प्लिफाय करतो म्हटलं, बघा काय होणार आहे, याला जर सिम्प्लिफाय केलं तर हा काय होणार, क्यूब रूट ऑफ 375 म्हणजे किती होते, 125 × 5. याला आपण ऑलरेडी केलेलं आहे, याचा आन्सर किती आलं होतं, 3√5, ठीक आहे. आणखी सॉल्व करायची गरज आहे का, नाही ना. याचा आन्सर किती आलं होतं, हा आला होता 3√5 आणि हा किती आला होता, 4√5, ठीक आहे. दोन्ही ठिकाणी याला सिम्प्लिफाय करा तर बघा सेपरेट आला. इथे पण क्यूब रूट आला 125चा आणि इथे पण क्यूब रूट आला 5चा. 125चा क्यूब रूट झाला 5 आणि हे किती राहिलं, असंच राहिलं, क्यूब रूट ऑफ 5, ठीक आहे. आता चेक करा बघा, इथे काय 3√5 आहे, इथे पण काय
4√5 आहे. आता फरक पहा काय याच्या दोघांमध्ये, प्रॉब्लेम काय, दोघं सारखे आहे का, नाही. हे जे दोन आहे दिस टू आर इक्वल सर्ट्स, इक्वल नाही तर काय म्हणू आपण, लाईक. दीज आर सिमिलर किंवा याला काय म्हणू आपण, लाईक सर्ट्स. काऊन सिमिलर आहे, कारण की याचे रॅडिकल सारखे आहेत, ऑर्डर सारखे आहे. तेच या दोघांना चेक करा बरं. या दोघांना जर आपण चेक केलं, याचे पाय रॅडिकल किती आहे, रॅडिकल किती आहे, 5. ओके, रॅडिकल इक्वल आहे, रॅडिकल कसे आहे, इक्वल आहे 5. तर आता ऑर्डर चेक करा. बट ऑर्डर चेक करा. ऑर्डर म्हणजे काय होते, कुठल्या नंबरचा रूट आहे. हा जो आपण लिहिला आहे क्यूब रूट ऑफ 5, याचा ऑर्डर किती आहे, 3. हा जो लिहिला आहे आपण 3 रूट ऑफ 5, याचा ऑर्डर आहे 3, याचा ऑर्डर आहे 2. याचा ऑर्डर आहे 3, याचा ऑर्डर 2. दोन्ही सारखे आहे काय, बिलकुल नाही. सो सिन्स ऑर्डर आर नॉट इक्वल, होऊ शकतो सिन्स ऑर्डर आर नॉट इक्वल, एक साथ दोन्ही सारखे पाहिजे, एक साथ ऑर्डर आर नॉट इक्वल. सो दे आर 4. कुठला नंबर लिहिला आहे आपण, 5 क्यूब रूट ऑफ 5 अँड या दोघांपैकी कुठलेही घेऊन घ्या. सो 3√5 आर नॉट सिमिलर सर्ट. आर नॉट सिमिलर सर्ट्स. ठीक आहे. मग कोणाला काही डाऊट असेल तुम्ही तो विचारू शकता. असं आशा करतो सगळं समजलं असेल की मी काय सांगतोय. सर्ट कशाला म्हणायचं, जस्ट इरॅशनल नंबर असतात पण रूटच्या आतमध्ये. ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, मित्रांपर्यंत पोहोचवा की त्यांना पण एज्युकेशन आपण शेअर करू शकू. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन टेक केअर, बाय.